सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मांढरगडावरची काळूबाई म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. पण तिच्या दर्शनाचा मार्ग, विशेषतः रात्रीच्या वेळी, हा अनेकदा थरकाप उडवणारा असतो. दिवाळीच्या आधीची ती काळोखी रात्र होती. मी आणि माझे 2 मित्र काळूबाईच्या दर्शनासाठी निघालो होतो. आमची जुनी जीप वेगाने घाटातून वर चढत होती. वातावरणात एक अनामिक शांतता होती, जी नेहमीच वादळापूर्वीची असते. डांबरी रस्ता दोन्ही बाजूंनी गर्द झाडीने वेढलेला होता. झाडांच्या फांद्यांवरून रात्रीचे पक्षी कर्कश आवाज करत होते आणि तो आवाज त्या भयान शांततेत अधिकच गद्द वाटत होता. गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाश जेवढ्या भागावर पडत होता, तेवढाच रस्ता दिसत होता, बाकी सर्वत्र गूढ अंधार. घाटातली भयान शांतता आणि गाडी बंद पडणे. अचानक एका तीव्र वळणावर आमच्या गाडीने हिसका घेतला आणि ती पूर्णपणे बंद पडली. मी पुन्हा चावी फिरवली, पण गाडी स्टार्ट झाली नाही. घाटाच्या मधोमध पूर्णपणे अंधारात आम्ही अडकलो होतो. मोबाईलला नेटवर्क नव्हते. भयान शांतता इतकी दाट होती की स्वतःच्या हृदयाचे ठोकेही स्पष्ट ऐकू येत होते. माझ्या मित्रांनी गाडीतून उतरून बोनेट उघडले. इंजिनकडे पाहिले, पण रात्रीच्या अंधारात काहीच कळत नव्हते. एवढ्यात पाठीमागून झाडीतून काहीतरी सरपटल्याचा आवाज आला. आम्ही तिघेही गोठून गेलो. काळोख इतका दाट होता की समोर काय आहे तेही दिसत नव्हते. दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता.